उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरीमध्ये 50हून अधिक जण जखमी झालेले आहेत। 150हून अधिक उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे। 50हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे, तर 150 पेक्षा अधिक भाविक जखमी झालेले आहेत। अनेक जण यात गंभीर आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सत्संग कार्यक्रमादरम्यान ही चेंगराचेंगरी झालेली आहे। याबद्दल लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे। तर त्यांना तसंच जखमींसाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील त्यांनी बोलताना दिलेलं आहे। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील दुर्घटना आहे। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आले होते, मोठी गर्दी जमली होती आणि यात चेंगराचेंगरी होऊन 150हून अधिक भाविक गंभीर जखमी झालेले आहेत। अनेक जण गंभीर आहेत, तर 50हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, उत्तर प्रदेशच्या हाथरसमधल्या या दुर्घटनेबद्दल आणखी काय अधिक माहिती मिळतेय? बिलकुल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा शोक व्यक्त केलेला आहे आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मृतांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000ची आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे आणि प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवलेलं आहे योगी आदित्यनाथ यांनी। तिथले जे ऍडिशनल डायरेक्टर जनरल जे आहेत पोलीस अधिकारी, त्यांची एक कमिटी स्थापन केलेली आहे। त्यामध्ये आग्राचे कमिशनर आहेत, त्याचबरोबर अलीगडचे डीएम जे आहेत, जिल्हाधिकारी आहेत, या सर्वांची एक टीम तयार केलेली आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये या घटनेचा संपूर्ण रिपोर्ट मागितलेला आहे की कशा प्रकारे परवानगी देण्यात आली होती, परवानगी देताना सर्व तपासण्यात आल्या होत्या का, की ज्या ज्या गोष्टींची पूर्तता केली जाते आणि एवढे लोक जर, हजारो लोक जर एकाच ठिकाणी, लाखो लोक जर एकाच ठिकाणी येणार असतील तर त्याची कशा पद्धतीने काळजी घेण्यात आली होती या संदर्भात रिपोर्ट मागितलेला आहे। त्यामुळे रिपोर्ट 24 तास आल्यानंतर कळेल की कोणती कारवाई केली जाते का किंवा अधिकाऱ्यांचं कोणते निलंबन या ठिकाणी केलं जाते का। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।